MERC कडनं महावितरणला एकूणच दर कपातीच्या संदर्भात तात्पुरतं स्थगिती देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत विश्वास पाठक सर आहे, आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया। सर, स्टे मिळालेला आहे, मात्र नेमकी काय कारणं आहेत की तुमच्याकडनं एकूण तुम्ही स्टे मागितला आहे या संदर्भात? महावितरणला काय करायचं होतं की ज्या मोठे ग्राहक असतात इंडस्ट्रियल आणि कमर्शियल, त्यांना आपण जी क्रॉस सबसिडी लावायचं, त्या क्रॉस सबसिडीचा लाभ शेतकऱ्यांना आणि छोट्या ग्राहकांना मिळायचा। आता यांनी असं केलं की एक प्रकारची क्रॉस सबसिडी छोट्या ग्राहकांवर लावली आणि याचाला मोठ्यांना देणार, आणि कमर्शियल आणि इंडस्ट्रियल ग्राहकांना 50% त्यांचं बिल कमी होत आहे, मॉलचं बिल 35% कमी होत आहे। हा अतिशय विचित्र असा फॉर्म्युला आहे। महावितरणची याचिका जर तशीच्या तशी स्वीकारली असती तर 5 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने सगळ्यांना लाभ मिळणार होता। मात्र यांनी असा काही फॉर्म्युला लावला ज्याच्यामध्ये 5 वर्ष का 3 वर्षामध्येच महावितरण कंपनी बंद पडेल, अशा टाईपचा हा फॉर्म्युला आहे। काय कारणं आहेत की हा सगळा फॉर्म्युला त्यांच्याकडनं वापरण्यात आलेला आहे? तुम्ही आता MERCची जर प्रेस नोट बघितली तर त्यात त्यांनी असं म्हटलं की उद्योजकांना लाभ देण्यासाठी किंवा टुरिझमला आपण चालना देण्यासाठी। आता टुरिझम, उद्योग हे सगळे याची काळजी करण्यासाठी सरकार आहे ना, ते आता MERC बघणार का? आता पुढे नेमकं काय, कशा प्रकारे तुम्ही सगळी ही याचिका आता पुन्हा एकदा करणार आहे? एप्रिलच्या एंडमध्ये तुम्ही सांगता आहात। बघा, एक बरं केलं की MERCनी ताबडतोब त्याला स्टे ऑर्डर दिलेला आहे। आता महावितरण डिटेलमध्ये पुनर्याचिका देईल आणि त्यांना हे सांगेल की आम्ही जे म्हणलो होतं ते कसं राज्याच्या हिताचं आहे, पण MERCचा जो अप्रोच आहे त्याच्यातनं महावितरण कंपनी 100% बंद पडेल। मी त्यांचा संचालक म्हणून दावा करतो आहे, ती कंपनीच बंद पडेल, अशा प्रकारचा विचित्र त्यांनी हा फॉर्म्युला लावलेला आहे। महावितरणकडनं आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि एकूणच जो निकाल येईल तो कुठेतरी सर्वसामान्य एकूण जे ग्राहक असतील त्यांच्या हिताचा असेल, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी ती आपल्याला विश्वास पाठकरांकडनं बोलून दाखवली आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।